आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि साताऱ्यातल्या नायगावमध्ये त्यांच्या जन्मस्थानी राज्याचे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। छगन भुजबळ सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला त्यांच्या कार्याला वंदन केलं जात आहे। 193वी जयंती आहे। राज्यभरात विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यांच्या जन्मस्थानी अभिवादनासाठी राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर मंत्री अदिती तटकरे, छगन भुजबळ हेही पोहोचलेत। या सर्वांच्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे। मागे थोडं मागे खाली या खाली थोडंसं मागे कॅमेरा मागे या ना फ्रेम नाही बसत सर थोडा प्लीज ताई थोडे मागे या ना ताई मागे ताई आपले प्रतिनिधी राहुल तपासे आपल्याला अधिक माहिती देतात। राहुल, राज्याचे मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। आज इथे कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, कसं असेल नियोजन? ज्ञानदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं आज जन्मदिवस आहे। 3 जानेवारी 1830 साली झालेला यांचा जन्म। त्यांचं जे जन्मगाव आहे साताऱ्यातील नायगाव या ठिकाणी आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत। त्याच्यासोबत साहेब आहेत, त्याचबरोबर साळे साहेब आहेत, तटकरे आहेत, यांच्यासह इतरही अनेक मान्यवर आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित आहेत। आता ते या स्मारक दर्शन घेणार आहेत। ज्या ठिकाणी जन्म झाला त्या जन्म ठिकाणाची पाहणी करणार आहेत, त्यांचं अभिवादन करणार आहेत। या ठिकाणी एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमानंतर ते लोकांशी संवाद साधणार आहेत। इथलं जे स्मारक आहे, जे वास्तुशिल्प बनवलेले आहेत त्याची पाहणी करणार आहेत। ज्या ठिकाणी मुख्य घराचा गाभारा आहे त्या ठिकाणच्या सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीला अभिवादन करण्याचे पाहते। यावेळी मोठी गर्दी आहे। या ठिकाणी इथले स्थानिक आमदार आहेत। राहुल, तांत्रिक अडचणी, आवाज नीट पोहोचत नाहीये, परंतु सावित्रीबाई फुले यांचं जन्मठिकाण असलेल्या साताऱ्यातल्या नायगावमध्ये मुख्यमंत्री पोहोचलेत। विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या दोघांच्याही प्रतिमेला मुख्यमंत्र्यांनी वंदन केलेलं आहे। स्त्री शिक्षणाची, स्त्री सक्षमीकरणाची पहिली ज्योत जर कोणी पेटवली असेल तर ती फुले दाम्पत्यानं। त्यामुळे फुले दाम्पत्याच्या सामाजिक कार्याला, शैक्षणिक कार्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी जाऊन त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस। राज्यभरातनं त्यांचे अनुयायी, त्यांचे कार्यकर्ते इथे येत असतात। आज त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी 193वी जयंती साजरी होते। राज्याचे मुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। अदिती तटकरे, छगन भुजबळ, रुपाली चाकणकर यांची सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी आहे। महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। नायगाव खंडाळा इथे कार्यक्रम आयोजित केला जातोय। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा सर्वांशी संवाद साधतील। सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असल्यामुळे त्यांच्या अनेक स्मृतींचं जतन या वास्तूमध्ये करण्यात आलेलं आहे। या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आज अनेकांनी राज्यभरातनं इथे गर्दी केलेली आहे। या संपूर्ण स्मृतीस्थळाची, त्यांच्या जन्मस्थळाची मुख्यमंत्र्यांकडनं पाहणी केली जाते। मुख्यमंत्र्यांचेही गाव साताऱ्यामधले छगन भुजबळ त्यांना समजावून सांगतायत की कोणतं चित्र का विशेष महत्त्वाचं आहे। आपण त्यांचा संवाद ऐकण्याचा प्रयत्न करू। Thank you.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.